झी 24 तास एक पाऊल पुढे. त्या सकट आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे. आता मगाशी मी सांगितलं की ज्या पद्धतीने आपल्याकडे काम चालतं त्याच्यामुळे राजकीय मंत्र्यांचा नव्हे किंवा सरकारचा नव्हे, राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आणि त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण या दोन गोष्टी सीबीआयच्या कामामध्ये बरेच अडथळे आणत असतात. किंवा ते त्या दृष्टीने त्यांना कामं सांगितली जातात. म्हणजे सरकार कोणाचाही असो, सीबीआयचा उपयोग कुठल्याच पद्धतीने केला जातो. असंच होतं आलेलं आहे पूर्वी आणि या म्हणजे एनडीएच्या काळातही झालं आणि युपीएच्या काळातही झालं. एनडीएच्या काळात त्याच्यानंतर आणखी त्याच्या आधी नॉन एनडीए नॉन काँग्रेस अशी जी सरकार आली त्याच्यात सुद्धा हे असंच झालेलं आहे. जनता पार्टीचं सरकार, जनता दलाचं सरकार याच्यामध्ये असलेलं आहे. तो सरकारचा विभाग असल्यामुळे सरकार आपलं तिकडे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करते. परिस्थिती अशी आहे की सीबीआयचा उपयोग हा प्रेशर टॅक्टिक, पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग यासाठी म्हणून केला जातोय आणि हा असाच होत राहील जर का यांना परत मी सांगतो, यांना जर सरकारच्या शिकंजातून जर बाहेर काढलं नाही तर हा असाच होत राहणार. म्हणून केवळ सीबीआय नव्हे तर ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत आपल्याकडे, ज्या तपास यंत्रणा आहेत, या सगळ्या तपास यंत्रणा या सरकारच्या थेट अखत्यारीतून बाहेर काढून हे यांचं स्वतंत्रपणे केलं पाहिजे. जे लोकपाल विधेयक जे आलं, या लोकपाल विधेयकातलं एक कलम हे जे अण्णा हजारे आणि त्यांच्या साथीदारांनी मांडलं ते हे असं होतं की लोकपालाच्या अखत्यारीमध्ये आपण सीबीआय आणावं. ही खरं म्हणजे चांगली सूचना होती. याचं कारण आता यांनी सांगितलं की फक्त सीबीआयला ऑटोनॉमस करता येणार नाही. अगदी गोष्ट बरोबर आहे, पण लोकपाल जर का आपण ऑटोनॉमस आणतो तर त्यांच्या खाली आपण असे सीबीआय सारख्या या तपास यंत्रणा आणू शकतो. पण हे मर्यादित लोकशाहीचं लक्षण ठरणार नाही का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आताही सीव्हीसी आहेच की, आताही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आता सीबीआय स्वतंत्रपणे काम करू शकत नाही आणि त्यासाठी नवीन तरतूद करावी लागणं आणि त्याचं कारण सरकारातले काही घटक त्या ठिकाणी जे काम करतायत त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी किंवा कार्यशैलीविषयी शंका असणं आणि त्यामुळे हे बदल करावं लागणं हे अर्ध्या लोकशाहीचं, मर्यादित लोकशाहीचं लक्षण नाही ठरणार. नाही, पण आता नाही, त्याच्याबद्दल तुम्ही बोलले स्पेसिफिकली मी उत्तर देतोच. पण आता राऊत जे म्हणाले की लोकपालाच्या कायद्याची जेव्हा चर्चा चालू होती त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की लोकपालाचा जो ती जी यंत्रणा असेल लोकपाल, त्याला स्वतःची इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच ठेवलेली नव्हती या सरकारी बिलामध्ये. आणि ती इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नेसेसरीली सीबीआय बनत होती. आणि असं सीबीआय हे लोकपालाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही केसेस, त्यांच्याकडे ज्या तक्रारीच्या केसेस येतील त्याचे तपासणी करण्यासाठी पुन्हा त्याच सीबीआयकडे जाणार. म्हणजे मग लोकपाल फक्त म्हणजे काम डिस्ट्रीब्यूट करण्याचं फक्त एक यंत्र होईल, हे होणं बरोबर नाही अशी मागणी होती. माझ्या मते ती योग्य होती. परंतु सरसकट संपूर्ण सीबीआय हीच अशी एक स्वतंत्र निर्वाचन आयोगासारखी ऑटोनॉमस बॉडी करावी का, याच्याबद्दल मगाशी मी मत व्यक्त केलं होतं. लोकपालाच्या अंतर्गत ज्या तक्रारी येतील स्पेसिफिकली त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक अशी ऑटोनॉमस अशा प्रकारची यंत्रणा असावी, याच्याबद्दल कोणाचंच दुमत होण्याचं कारण नाही. परंतु मी परत सांगतो की आपण केवळ घटनात्मक तरतूद आणि कायदेशीर तरतुदी याच्या आधारेच जर फक्त आणि याच्यावर बोट ठेवूनच जर लोकशाही चालवायची म्हटलं तर आपण फक्त कोर्टामधूनच हा देश चालवायला लागेल आणि तशी कोणाचीच इच्छा नाहीये. बिलकुल. आता म्हणजे त्याला निश्चितपणे संकेत आहेत, काही नॉर्म्स आहेत, काही स्वतः लोकशाही म्हणजे काही मर्यादा पाळणे, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे त्याचं. नाही, बिलकुल. हे असं असताना सुद्धा जरी आपण रत्नाकर महाजनांना विचारूया, सरकारचे प्रतिनिधी म्हणून, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ते आलेले आहेत. महाजन साहेब, अशा प्रकारे सीबीआयला सगळे अधिकार आहेत, सीबीआयला अधिकार कमी आहेत असं कुणीच म्हणत नाहीये. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा कुणाचाच आक्षेप नाहीये. तरी सुद्धा सरकारमध्ये काम करणारे घटक त्यांना प्रभावित करतात. सरकारचं नियंत्रण हे वेगळ्या अर्थाने या सगळ्या घटकांवर असतं. त्याच्यामुळे आता सीबीआय स्वतंत्र करावी का किंवा सीबीआयचं काय करायचं असा प्रश्न निर्माण होतोय. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि भरतकुमार राऊत जे म्हणाले त्यांनी मान्य केले की एनडीएच्या काळात सुद्धा सीबीआयचा वापर राजकीय कारणासाठी केलेला होता, सर्व राजवटींमध्ये केलेलं. हे तुम्हाला मान्य आहे का? असं आहे, नथिंग वर्क्स इन आयसोलेशन, वेदर इट इज डेमोक्रेसी और एनी अदर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, नथिंग वर्क्स इन आयसोलेशन. शेवटी ही सगळी हाडामांसाच्या माणसांनी मॅन केलेली सगळी यंत्रणा असते. त्यामुळे त्यात सगळे भले बुरे परिणाम, इम्पॅक्ट हे सगळे असतातच. मुद्दा असा आहे की जगात कुठल्या देशामध्ये अशा प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशनच्या एजन्सीला फुल ऑटोनॉमी आहे असा कुठला देश आहे? आणि कुठला देश असा आहे की ज्याच्यावर
संसदेचं सुपरिंटेंडन्स आहे किंवा जिथल्या प्रमुखाची नेमणूक अध्यक्ष करतात आणि प्रतिनिधी गृह त्याला मान्यता देते, अशी व्यवस्था काही देशांमध्ये आहे. पण पूर्णपणे इंडिपेंडंट ऑफ गव्हर्नमेंट इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी ही असूच शकत नाही. जर तशी करायचं म्हटलं तर तो आणखीन एक नवा मोठा भस्मासूर निर्माण करण्यासारखं होईल. त्यामुळं आहे ही यंत्रणाच अधिक लोकाभिमुख, अधिक पारदर्शक आणि अधिक नेमकेपणानं काम करणारी कशी होईल यासाठी सर्वांनी मिळून चर्चा केली पाहिजे, त्यातनं मार्ग काढला पाहिजे. इथं 5-5, 6-6 दिवस जर संसदच चालू दिली जात नसेल तर असल्या सगळ्या चर्चानं काही अर्थच राहत नाही. आणि चर्चा आम्ही करायला तयार आहोत, पण आधी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा ही काय अटीसह चर्चा असते काय कधी. आणि दुसरी गंमत अशी की एका बाजूला पंतप्रधानांचा राजीनामा मागायचा आणि त्याचबरोबर कायदा मंत्र्यांचा पण राजीनामा मागायचा. साधं संसदीय लोकशाहीतलं तत्व असं आहे की पंतप्रधानांनी राजीनामा दिला की सर्व मंत्रिमंडळ आपोआप जातं, कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा वेगळा मागण्याचं कारण नाही. तेव्हा तुम्हाला जर टोकाची मागणी करायची आहे तर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली की कायदा मंत्र्याचा राजीनामा आपोआप येतो. पंतप्रधान राजीनामा देणार नाहीत ही गोष्ट सोडून द्या, पण मागणी करताना आपण कॉन्ट्राडिक्टरी मागणी करतो का काय याचाही विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की आपण कोर्टात आलेलो आहोत का काय, कारण इथे वकिली आर्ग्युमेंट्स आहेत. पंतप्रधानांची राजीनामा दिला की त्याच्या पोटामध्ये कायदा मंत्र्यांचा राजीनामा येतोच, हे माहिती मिळाल्याबद्दल आभारी आहे मी त्यांचा. परंतु मला असं म्हणायचं आहे की कायदा मंत्र्यांचा तरी राजीनामा द्यावा. कायदा माहिती नाही कायदा नाही आभारी आहे आपला नाही ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. कारण नाही बरोबर आहे, आम्हाला माहिती नाही. पण तुम्ही मगाशी जे म्हणालात की कुठल्या देशामध्ये ही सर्व यंत्रणा आहे, स्वायत्त अशी यंत्रणा आहे, तर मी असा प्रश्न विचारतो की कुठला असा देश आहे की जो ऑफ ए साईज ऑफ इंडिया किंवा इतकी प्रगल्भ अशा प्रकारची एक व्यवस्था म्हणून तरी आहे की जिथं प्रत्यक्ष लॉ मिनिस्टर मिटिंग घेऊन त्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून ज्यांच्या विरोधात इन्क्वायरी आहे तो रिपोर्ट बघतो, त्याच्यात हस्तक्षेप करतो, त्याच्याबद्दलचं एक खोटं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टासमोर अटॉर्नी जनरलच्या मार्फत करवून घेतो आणि तरी सुद्धा काहीही बिघडलेलं नाही, आम्ही सत्तेत राहतो असं म्हणतो आणि त्याचं समर्थन त्याचा पक्ष करतो, पंतप्रधान करतात आणि त्याचे समर्थकही करतात. असा कुठला देश आहे हे जाणायला मला नक्कीच आवडेल. महाजन सर, सगळेच देश असे ठीक आहे. मी विनोद करत नाही, ऐकून घ्या, मी विनोद करत नाही. मी असं म्हणतोय की ज्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ही पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट असते त्या सर्व देशांमध्ये अशा प्रकारे कायदा मंत्री आणि इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी किंवा गृहमंत्री आणि असं कायदा विभाग हा असा आहे की कुठल्याही प्रकरण कोर्टात गेलं ठीक आहे, म्हणजे त्या कायदा विभागाचा संबंध त्यात येतो. त्यामुळे त्यात अनयुज्युअल असं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्यांनी बैठक बोलावण्यात काही चूक नव्हती आणि त्यांना कोळसा खात्याच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवायलाही काही चूक नव्हती असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्ही स्पष्ट म्हणा ना, एक विभाग दुसरा विभाग असं नको, थेट आपण म्हणूया ना. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्याबद्दल असं म्हणलेलं आहे की इट इज इरोजन ऑफ फेथ. त्याच्याबद्दल अटॉर्नी जनरलनी स्टेटमेंट केलंय की जे आम्ही कोणी रिपोर्ट पाहिलेला नाही आणि सीबीआयचा प्रमुख नंतर सांगतोय की तो रिपोर्ट मी दाखवला तो मीटिंग मध्ये आणि ते स्वतः अटॉर्नी जनरल तिथे उपस्थित होते. आणि हे जर समजा याच्यात काहीच गैर नव्हतं, माझा असा मुद्दा आहे की एक विभाग दुसरा विभाग हा या हाताचं त्या हाताला कळणार का नाही. जर असंच जर होतं तर सुरुवातीलाच त्यांनी का नाही सांगितलं? सुरुवातीला अटॉर्नी जनरलनीच का नाही सांगितलं की बरोबर आहे आमचे विभाग आहेत, ते जनरल बघतातच, हे लपवण्याचं काय कारण होतं? बिलकुल. याविषयी महाजन सरांकडे आपण जाऊया, एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतरच्या भागामध्ये आपण ही चर्चा सुरू ठेवूया. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.